स्वामीकडे इच्छा कशी मागावी? काय करावे? मानवाच्या आयुष्यात इच्छा असणं स्वाभाविक आहे. सुख, शांती, आरोग्य, यश किंवा एखादं स्वप्न पूर्ण व्हावं, अशी प्रत्येकाची मनापासून अपेक्षा असते. पण अध्यात्म सांगतं की इच्छा कशी मागायची, हे जितकं महत्वाचं आहे, तितकंच इच्छा कशासाठी आहे, हेही महत्वाचं आहे. स्वामी समर्थ महाराज हे केवळ चमत्कार करणारे संत नव्हते, तर ते अंतर्यामी मार्गदर्शक होते. त्यांच्या चरणी इच्छा मांडताना बाह्यविधींपेक्षा आतला भाव, श्रद्धा आणि समर्पण अधिक महत्वाचं मानलं जातं. स्वामी समर्थांना इच्छा सांगताना प्रथम मन शांत करणं आवश्यक आहे. अस्वस्थ, घाईघाईत किंवा रागावलेल्या मनाने केलेली प्रार्थना फलदायी ठरत नाही. म्हणूनच नामस्मरण, ध्यान किंवा फक्त 2 मिनिटांचं मौन पाळून मन स्थिर करणं आवश्यक आहे. इच्छा सांगताना शब्द साधे असावेत, पण भावना खरी असावी. स्वामी, मला हे हवं आहे, एवढंच पुरेसं नाही. त्यामागे नम्रता हवी. माझी इच्छा तुमच्या इच्छेशी सुसंगत असेल तर ती पूर्ण करा. अन्यथा मला योग्य मार्ग दाखवा. असं म्हणणं म्हणजे अहंकार सोडून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणं. अध्यात्मात असं मानलं जातं की आपल्यासाठी जे योग्य आहे तेच स्वामी देतात. अनेक वेळा आपण जी गोष्ट मागतो ती न मिळाल्याने दुःखी होतो. पण नंतर कळतं की ती न मिळणंच आपल्या हिताचं होतं. हेच स्वामी समर्थांचं खऱ्या अर्थाने मार्गदर्शन आहे. इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून श्रद्धा कमी होऊ देऊ नये. कारण स्वामी कधी नाही म्हणत नाहीत. ते फक्त योग्य वेळ निवडतात. श्रद्धा, संयम आणि सातत्य हेच स्वामी भक्तीचं खरं फळ आहे. शेवटी एकच लक्षात ठेवावं. स्वामी समर्थांकडे मागणं म्हणजे व्यवहार नाही, तर स्वतःला त्यांच्या चरणी समर्पित करणं आहे. जय जय स्वामी समर्थ. अशाच आध्यात्मिक माहितीपूर्ण गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.